चला आता आपण आज जाऊया. हा हॉल, इकडे मला वाटतं किचन असेल. कुमारला माहिती असेल. इकडून आई आणि हे किचन आहे ना. इकडे एक रूम आहे. आणि सिक्स 7 8 9 10. मंडळी नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आहे बुधवार. आमच्या इथे मच्छीचा वार आहे, पण मी नॉनव्हेज नाही खात आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी मी बनवलेली आहे खिचडी. आरूसाठी आणि माझ्यासाठी फिकी म्हणजे मसाला नाही टाकला, कारण आरू खाणार आहे तांदूळ मूग डाळची जी खिचडी असते तशी. मी पर्स रेडी करते कारण की आरूला वॅक्सिन द्यायचं आहे, त्याच्यासाठी घेऊन जायचं आहे. मी आणि ताई घेऊन जाणार आहोत. सर्दी कमी होते वाढते, कमी होते वाढते, पण मुळापासून जायचं नाव काय घेत नाही आहे आरूची पण. त्याच्यामुळे 2-4 रुमाल पण सोबत कॅरी करते. माझे कपडे काढलेत, आरूचे कपडे काढलेत, रुमाल काढलेत न्यायला. गॉगल आरूसाठी हा घेतला. गाडीवर वगैरे धूळ जाऊ नये म्हणून जर घ्यायचा असेल तर ते काका म्हणाले की हाच घ्या, हा बेस्ट आहे की ह्याच्यात धूळ वगैरे जाणार नाही. आणि हाच त्याच्या चेहऱ्याला बसत होता तेवढ्या गॉगल्सपैकी, त्याच्यामुळे हाच घेतला मग. आणि हा मला अहोंनी गिफ्ट केला बर्थडेला. अजून एक आहे, 2 गॉगल गिफ्ट केले, दोन्ही आयडीचेच आहेत. डॉक्टरची फाईल घेतली. मला तोंडाला बांधायला स्कार्फ, अरूला टोपी. मी हे एक पार्सल आहे ते ओपन करते आहे. ॲक्च्युली ह्या पार्सलमधली गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण की सेम हेच मसाजर आहे. ते मी माझ्या आईला गिफ्ट केलं होतं तिच्या बर्थडेसाठी प्रेझेंट म्हणून. मला वाटतं किती मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर जेव्हा मी जॉबला लागले त्याच्यानंतर पहिले मी आईला हे गिफ्ट केलं होतं. हा एक मसाजर आहे अगारोचा, अगारो ॲटम प्लस इलेक्ट्रिक हँडहेल्ड फुल बॉडी मसाजर असा आहे. ही कॉर्ड मिळते. ओके, हे बघा बऱ्यापैकी लांब लचक आहे. याच्यासोबत आपल्याला 4 डिटॅचेबल हेड्स मिळतात. हा असा हेड आहे प्लेन. ह्याचा वापर आपण फुल बॉडीचा मसाज करण्यासाठी करू शकतो. त्याच्यानंतर हा आहे असा थोडासा वरखाली, ह्याला ताईची हेड म्हणतात. ताईची म्हणून एक मसाज टेक्निक आहे. पीठ मळल्यासारखं असं वरखाली मसाज होतो ह्याने, या हेडमुळे. हा आहे बॉल हेड. आपल्या पाठ, पोटऱ्या, दंड, पायाचे तळवे अशा गोष्टींना मसाज करण्यासाठी हा हेड वापरायचा. आणि हा एक आहे वेवी हेड. खांदे दुखत असतील, पाठ दुखत असेल, तळवे दुखत असतील, दंड वगैरे कधी भरून आले तर त्याच्यासाठी आपण हा मसाजिंग हेड वापरून मसाज करू शकतो. प्लस ह्याच्यासोबत ही एक मेश येते. ओके, ही जाळी दिसतीये, ही मेश येते. तर ही कशासाठी येते? आपले जे बॉडी हेअर्स असतात मसाज करताना ते एकमेकांमध्ये गुंतू नये त्याच्यासाठी हे दिलेलं आहे मेश. वजन बघायला गेलं तर 600 ग्रॅम वजन आहे, पण आपण आरामात हातामध्ये उचलून मसाज करू शकतो आपला आपण. इतर कोणाची हेल्प घेतली तरी ग्रेटच आहे. लो टू हाय स्पीड सेट करण्यासाठी इकडे एक कंट्रोल नॉब मिळतो. कॉम्पॅक्ट आहे, पोर्टेबल आहे. याने मसाज केल्यामुळे टिश्यूज डीपली स्टिम्युलाइज होतात, छान रिलॅक्स्ड फील होतं आणि वेदनांपासून आराम मिळतो. वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सना मसाज करणं ह्याच्यामुळे सोपं पडून जातं. तेवढं काही वजन पण लागत नाही आणि आरामात आपण इकडून तिकडे मशीन फिरवू शकतो. मसाजिंगचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सूदिंग वाटतो. आईला तेव्हा गिफ्ट केलं होतं, अजूनही तिच्याकडे व्यवस्थित आहे, अधूनमधून ती वापरते. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. चांगला मसाजर आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे बुकमार्क आहे, कागदाचं आहे. ते ह्यातला मी एक सेट मागवलाय. तो मी आत्ता खाली घेऊन आले कारण की अध्याय कितवा चालू आहे ते लक्षात राहावं यासाठी मी हे ठेवलं होतं असं सेम, म्हणजे दुसऱ्या प्रिंट होती फक्त त्याची. त्या आरूने पाण्यामध्ये भिजवलं, म्हणजे इथे पाणी ओतलं तर इथे ते ठेवलं होतं तर सगळं ओलं झालं. मला वाटतं इकडंच कुठेतरी पडलं असेल ते, किंवा मग उचललं कचऱ्यात, आता नाही येते. तर मी टेम्पररी इथे फुलाची काडी ठेवली होती काल. तर माझा सध्या हा अध्याय सुरू आहे. सो इथे हे ठेवते. बबडू ये बाहेर ये, चाल. गावात आलोय काकींकडे, म्हणजे लग्न जिथे होतं त्या घरी आलोय. आई आणि काकी जरा गावामध्ये गेल्यात हाक मारण्यासाठी. आरू आहे, खेळतोय आतमध्ये. काय करतो तू? काय करतो? हळदींच्या दिवशी पण तो इथंच काय ना काय उचलून उचल ठेव करत होता.
आणि आता पण त्याचं लक्ष बरोबर इकडे गेलं. एवढा वेळ आम्ही अंगणात खेळत होतो, पण आता अंगणात कंटाळा आला आम्हाला, मग आम्ही आत आलो कंगव्यांशी खेळायला. आत्तूचे असतील ते ठेव बबडू, आत्तूचे असतील. मेहंदीचं कोण पण इथे आहे. मेहंदी काकी तेच बोलत होत्या की एवढा पसारा होता, लग्नघर म्हटल्यानंतर असणारच नो डाऊट. आत्ता कुठे जरा ते असं वाटतंय की जरा आवरल्यासारखं, नाहीतर काय नुसती गडबड. आय कॅन अंडरस्टँड. अजूनही मशीन रनच होती आहे. सगळे पडदे वगैरे मला वाटतं धुवायला टाकले आहेत, बाहेर वाळत आहेत पडद्यांची एक बॅच. मशीन पण इकडे सुरू आहे. लग्नघर म्हटल्यावर चालायचं. नंतरचे किती दिवस ते आवरण्यातच जातं. त्याच्यात मांडव लागतो, म्हणजे थोडासा आजार पण येतं, सर्दी खोकला ताप अंगदुखी ते पण चालूच आहे. आणि त्यात थंडी एवढी वाढली आहे ना, व्हायरल पण सगळीकडे सुरू आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची नाकं डॅमेज झालीत. घसा नाक अंगदुखी. जी ड्युरासेलची बॅटरी मी सोबत आणली आहे ही मला खरंच खूप फायद्याची ठरते. अदरवाईज माझा फोन आता लाल असला असता, पण पॉवर बँक आहे म्हणून मी ती पटकन उचलली, त्याच्यासोबतची कॉर्ड उचलली आणि फोन इकडे घेऊन आले आणि आता चार्जिंग सुरू आहे. खुर्च्या वगैरे पण अजून इथेच आहेत. मांडवाचा म्हणजे कपडा सोडला आहे, पण हे जे खांब बांधले होते ते स्ट्रक्चर अजून तिथेच आहे. एवढा वेळ अरू त्या ह्याच्यावर खालच्या ते जे काय झालं हां काय झालं लागलं काय लागलं मग खाली बघून का नाही चालत तू. एवढा वेळ तू तिथे त्या बाकड्यावर ते खाली जे ठेवले स्टेज त्याच्यावर नाचत होता आणि मी तिथे खुर्चीत बसले होते लक्ष ठेवून. बाहेर पळत होता म्हणून सरळ गेट लावून घेतलं, कारण रोड आहे काय सांगता येत नाही. गेले 2 दिवस वॉशिंग मशीन जरा त्रास देत होती. ड्रम फिरत नव्हता प्रॉपर, त्याच्यामुळे कपडे सुकून वाळत येत नव्हते, म्हणजे काय त्याचं कार्य होत नव्हतं व्यवस्थित. त्याच्यामुळे मी म्हटलं मला जेवढं जमतं तेवढं मी करून पाहते. तर हा इनलेटचा पाईप वगैरे स्वच्छ करून पाहिला, पण हा इश्यू नाही आहे, इश्यू काहीतरी वेगळाच आहे. खास इंट्रोडक्शन चला थोडीशी ठीक आहे. थांबू तर दादा नाही मम्मा आजींकडे आलोय. आता कसं वाटतं दादांना? आता व्यवस्थित एकदम. दादांची तब्येत जरा डाऊन झाली होती, 3-4 दिवस हॉस्पिटलाइज्ड पण होते. तर आता डिस्चार्ज मिळाला. हॉस्पिटलला जायला आम्हाला काय जमलं नाही. कुशल दादा तेजूबाईने आणि कुमारच्या फेऱ्या झाल्या, पण मी आणि आईंची काय आम्हाला जमलं नाही जायला. तर आता अरूला घेऊन पण आम्ही आलोय आणि आता दादांना डिस्चार्ज मिळालाय. तरी अजून त्यांची रिकव्हरी सुरू आहे, फुल्ली रिकवर्ड नाही आहेत, पण बेटर दॅन बिफोर. इकडे पलीकडे घर सुरू आहे. लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं, घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आता आम्ही आहोत पडवीमध्ये. सध्या संसार इथं मांडलाय. हे आहे घर समोरून. मी पण खूप दिवस आत गेले नाही आहे. खूप दिवस काय म्हणजे मी आत गेलेच नाही आहे, बाहेरूनच बघितलेलं. सो चला आता आपण आत जाऊया. मी पण बघते काका काम करतायत. हा हॉल. इकडे मला वाटतं किचन असेल, नॉट शुअर अबाउट इट. कुमारला माहिती असेल. इकडून आई आणि आरू आले बाहेर. मम्मा इथेच आहे बाबू. आई हे किचन आहे? हे किचन आहे ना, तिकडे पाठीमागे पडवे. ही इकडे एक रूम आहे, बरीच मोठी आहे ही पण, छान हवेशीर. इकडे टॉयलेट बाथरूम असेल. आणि ही एक इकडे रूम आहे. वरती छज्जे बिज्जे केले छान. इकडून पाठीमागून बाहेर पडायला रस्ता आहे. इकडे टॉयलेट बाथरूम. इथून जिना दिला वरती चढायला. वरती अजून काय कन्स्ट्रक्ट नाही केलेला, पण जिना करून ठेवला आहे. ही पाठीमागची बाजू आहे. हे आहे आईंचं माहेर. आता आपण जाऊया काकी आजी आणि आजोबांना आवाज द्यायला. आई ऑलरेडी पुढे गेल्यात. मम्मा 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 मम्मा. आजीला नमस्कार कर. आजीला नमस्कार कर. बघू दे शॉक लागला. नमस्कार कर आजीला. E F G
आरू झोपला आतमध्ये. संध्याकाळचे 5 वाजलेत. मी पण झोपलेले, कारण काल रात्री आरूने 2 ते 5:30 जागवले. काय माहिती त्याला काय झालेलं. 2 वाजता जो उठला तो काही परत झोपेच ना. 5:30 मिनटं तरी त्याला झोप येत होती. तो सांगत पण होता जोजो जोजो, पण झोपवते तर झोपवत नव्हता. काय काय केलं असेल तेवढ्या वेळामध्ये, पण नाहीच. मांडीवर थोपटून पाहिलं, उभं घेऊन थोपटून पाहिलं, चालून पाहिलं, ते उभं राहून असं करून पाहिलं. अंगाई तर कंटिन्यू चालूच होती. पाळण्यावर झोका घेऊन पाहिलं तरी नाही. थोपटते. दूध, शेवटी मला वाटलं काय भूक बीक लागली असेल, दूध गरम केलं एवढं रात्री, ते नाही उष्टवलं पण नाही. तो कोणच ठाऊक, त्याला असं झोपेसारखं होत होतं, पण तो झोपत नव्हता, रडत नव्हता, त्रागा करत नव्हता. बेसिक बारीक कुरकुर चालू होती, कारण झोपमोड झाल्यावर शेवटी होतच. 5:30 वाजले. तो उठतो मध्ये मध्ये रात्री, नाही असं नाही. फार तर तो 1-1.5 तास मला जागवलाय त्यांनी ह्याच्या आधी. या वेळेला तो अक्षरशः 3-3.5 तास जागा होता. त्याच्यामुळे तो आता झोपलेला. आंघोळ घातली छान, मी पण झोपलेले. मला जाग आली कारण एक फोन आला. वॉशिंग मशीन आमची जरा बिघडली आहे, तर ते रिपेअर करायला दादा येत आहेत. ते येतील थोड्या वेळामध्ये, म्हणून मी उठले. हाताने कपडे धुतले आणि म्हणूनच अशी जरा सुटसुटीत वाळत लावलेत एक लाईन सोडून, कारण की मशीन ड्राय वेगळेच होतात. म्हणजे ते पटकन सुकतात. हाताने किती कडक पिळले आपण, जोरात घट्ट पिळले तरी ते थोडा त्याच्यात पाण्याचा अंश राहतोच मशीनपेक्षा ना. माझ्या पण चेहऱ्यावर दिसते झोप नाही झालेली. जस्ट आता आईंचा फोन आलेला. मला वाटलं ते आले का काय दादा, म्हणून मी सावकाश रूममधून बाहेर आले. आरू उठणार नाही ह्याच्या ह्यानी. पण आईंचा फोन याच्यासाठी आला की कुशलदादांनी मशीनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. म्हणजे कुशलदादांनी मशीन खोलली, त्याच्या आतमध्ये काहीतरी बेल्ट होता, तो निघाला होता, म्हणून तो ड्रम फिरत नव्हता, स्पिनच होत नव्हतं. सो तो ड्रम तो बेल्ट लावल्यानंतर मशीन आता फिरायला लागली. आणि नेमके ते दादा पण यायला निघाले. मग असा विषय झाला की जाऊ दे, त्यांना येऊ दे. त्यांनी काय सर्व्हिसिंग केली, काय मशीन आतून क्लीन बिन केली तर होऊन जाईल ना. आता ते कुठपर्यंत पोचले असतील मध्ये वाटेत, कोणास ठाऊक. फोन करू शकतो अजूनही, पण आता ते येत आहेत तर येऊ दे. काय क्लिनिंग वगैरे आतून काय करून दिले तर वेल अँड गुड. हाच जर प्रॉब्लेम थोडासा आधी सॉल्व्ह झाला असता तर मी त्यांना फोनवर सांगितलं असतं येऊ नका म्हणून ना. जस्ट 10 मिनटापूर्वी त्यांचा फोन आला की ते निघालेत म्हणून. मी घेऊ हो आता घे काय. आता समजलं काय जमणार नाही आपल्याला ते. मगासपासून मम्मा सांगत होती तेव्हा नाही, आम्हालाच घ्यायची होती. केला चिखल, बाटली पेलवते आपल्याला. समोर बघ पडशील. समोर बघ, सावकाश. तिच्या जवळ नको. बास पुढे नाही जायचं. पाठी आहे इथे ये, कोप्यावर ये, मातीत नको. हां, इथून तिकडे झाडाला होत पाणी. झाडाला होत. तुला पाण्याशीच खेळायचं तर झाडाला होत. परत मी भरून नाही देणार. झालं, संपलं. ते राहू दे, ते पान राहू दे. तोडलंस ते बाप्पा केलेला आहे ना दसऱ्याला बाप्पा केलेला तिथे, त्याचं पान आहे ते. आमचं एवढं जोर निघतंय. आवाज द्या, तोंडात काय करतो. धचकाला पण होते तेवढंच. व्हेरी गुड. झालं यात्रेची मज्जा. आता हे चालव हा युनिकॉर्न चालव. हे असं पकड. इकडे पकड. चालव. अरे वाव, उडते युनिकॉर्न. चालव.
वर नाही खाली बाबू, हे हवेतच चाललंय आमचं युनिकॉर्न. डिशूम नाही करायचं. काय करायचं त्यांनी?